कोकण परशुरामने हटवून सागर घडविला कोकण कथा कोकणाची आहे क्षत्रिय करुण दिली ब्राह्मणाला दान कोकण भूमीत कसा प्रकटला देव नारायण कोकण भूमीत कसा प्रकटला देव नारायण सागर घडविला कोकण आणि कथा कोकणाची घ्या ऐकून श्रोते जन या भारुडाची सुरुवातच अशी आहे की रेणुराजाची कन्या रेणुका महातपस्वी ऋषी जमदग्नी यांना दिली होती आणि त्यासोबत इंद्राची कामधेनू आणि कल्पतरू दिली होती। जी जमदग्नी पुत्री रेणुका जी होती महातपस्वी महापतिव्रता स्वतःच्या पतीला पूजेसाठी लागणारं पाणी स्वतःच्या पल्लवामधून आणायची एवढं प्रेम होतं आणि एवढं पातिव्रत्य त्या माऊलीमध्ये होतं। पण ती कामधेनू जी इंद्राला दिली होती ती इच्छावाली होती तिच्याकडे कोणतीही इच्छा प्रकट करा पूर्ण करायची बघा। तर शेवटी काय झालं सहस्रार्जुन नावाच्या दैत्यानं त्या कामधेनूचं पलायन केलं आणि जमदग्नीचा घात केला रेणुकेवर 21 वार केले त्या मातेवर। तेव्हा विष्णूचा 6वा अवतार परशुराम मत्स्यकूर्म वराह नरहरी वामन परशुराम 6वा अवतार हा रेणुका आणि जमदग्नीच्या पोटी जन्माला आला होता बघा। तेव्हा रेणुका मातेनं त्या परशुरामाचा धावा केला तेव्हा ती मरता मरता लाशच्या क्षणामध्ये होती आणि म्हणते या नराधमानं माझ्यावर 21 तलवारीचे वार केले तेव्हा 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय कर म्हणून परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि विप्रांना दान दिली। विप्र म्हणजे कोण ब्राह्मण। ही कोकण भूमी ब्राह्मणांना दान दिल्यानंतर ब्राह्मण त्याच्यावर स्वतःचा हक्क गाजवू लागले परशुरामाला जुमानण्यात। कशा प्रकारे बघा फुगले ब्राह्मण गर्वाण झाला भार्गव हैराण स्वतःचा हक्क गाजवू लागले परशुरामाला जुमानण्यात। तेव्हा परशुराम त्यांच्याशी वाद घालायला लागला नाही। परशुरामाने काय केलं स्वतःची अशी भूमी निर्माण करायची कोकण निर्माण करायचं म्हणून त्यानं मनोमनी ठरविलं सह्याद्रीच्या पायथ्याशी आला। सह्याद्रीच्या पायथ्याशी येऊन काय केलं बघा आई बापाची लाडाची लेकी निघाली नवऱ्या घरी माया माईची प्रेमान सह्याद्रीच्या तिरी उभा राहुनी फोडीला बाण सत्तेवर सह्याद्रीच्या तिरी उभा राहुनी सोडीला बाण सत्तेवर
मायेची डोळ्यात वाहे आसवा. परशुरामानं काय केलं? सह्याद्रीच्या पायथ्याशी आला. सह्याद्रीच्या पायथ्याशी आला, स्वतःच्या मनोमनी निर्णय घेतला की आपण कोकण निर्माण करायचे म्हणून त्या ठिकाणी समुद्र होता. क्षणार्धात बाण धनुष्यातून बाण काढला आणि बाण सोडला आणि त्या ठिकाणी त्या सागराला हटवून टाकलं आणि त्या ठिकाणी कोकण निर्माण केलं. कोकण निर्माण केलं त्या ठिकाणी दर्या खोऱ्या नद्या नाले घरं बंदरे सर्व काही निर्माण केलं जशा प्रकारे हवं त्या प्रकारे. पण शेवटी त्या परशुरामाला एक खंत वाटली. काय खंत वाटली? दुःख वाटलं की इतर राज्याप्रमाणे माझ्या या कोकण भूमीमध्ये एक सुद्धा परमेश्वराचं मंदिर नाही, एक सुद्धा जागृत तीर्थक्षेत्र नाही. ही खंत त्या परशुरामाला वाटली म्हणून त्याने देवांचा धावा केला. मनोमनी ठरविलं आपण देवांना सांगायचं माझ्या कोकण भूमीमध्ये या म्हणून. म्हणून देवानं त्याने विनवणी केली. कशा प्रकारे बघा. देवानो या हो या सारे मिळून. देवानो या हो या सारे मिळून. देवानं आमंत्रित केलं की साऱ्या देवांचा दरबार भरला होता. त्या ठिकाणी लगेच परशुरामानं फोन लावला, व्हिडिओ कॉल. तेव्हा नव्हते सांगतोय थोडे झोपतील पळतील घरी म्हणून त्यांच्यासाठी थोडासा विरंगुळा, बाकी काय नाही. लगेच दरबार भरला होता. त्या ठिकाणी परशुरामानं सांगितलं सारे देवता या आणि या माझ्या कोकण भूमीमध्ये सुखाने राहा, कारण मी हा कोकण निर्माण केला आहे. माझ्या या कोकणामध्ये एक सुद्धा तुमचं मंदिर नाही, म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यापर्यंत या. तेव्हा सारे देव तयार झाला यायला. कशा प्रकारे बघा. आपण सारे मिळून जाऊया, आपण सारे मिळून जाऊया कोकण. परशुरामाच्या आज्ञेप्रमाणे आपण कोकणामध्ये जायचं आणि सुखा समाधानानं त्या ठिकाणी राहायचं. एवढं ही बातमी नारद मुनींच्या कानावर पडली. आता नारद म्हटल्यावर कोण त्याला उभ्या शेडीचं नक्षत्र म्हणायचं, कोण आग लाव्या म्हणायचं, कोण कळ लाव्या म्हणायचं. तो नारद त्या ठिकाणी आला. कशा प्रकारे बघा. नारायण नारायण तळमळे तुझ्यात साठ
कोठे मला भेटसी, कोठे मला भेटसी आनंद युगाच्या कोटी देवतांचा दरबार भरला होता आणि ही खबर नारदाला लागली. नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारद मुनी आले म्हणजे पुढे नाटक नक्कीच घडणार, लक्षात ठेवा. म्हणून देव काय म्हणायला लागले, नारद आला आनंद झाला, नारद आला आनंद झाला, आम्ही लोक काहीतरी तुमचं देणं लागतो. मग अशी इथं अनाउन्समेंट केली होती की भारुडा सहित सामना व्हायला पाहिजे. आम्ही तुमच्याकडून एवढी रक्कम घेणार म्हणजे तुमची इच्छा पूर्ण करणं आमचं काम आहे. आणि खरोखर त्या भारुडाला अर्थ आहे, मुद्दाम ऐका. नारद मुनी आले. नारद मुनींनी सांगितलं, अरे देवताला तुम्ही जायला तयार झालात कोकणामध्ये, पण त्याच्या पाठीमागे बेसिक काय आहे तुम्हाला माहित आहे काय? अरे परशुरामानं त्या कोकण निर्माण केलाय खरं, पण त्या ठिकाणी क्लेश राहिलाय. सारा क्लेश त्या ठिकाणी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे. अशा ठिकाणी तुम्ही जाणार कसे? कारण नारद मुनीला पुढे नाटक रंगवायचं होतं, पण नारद मुनी चांगल्याला चांगलंच करायचे, वाईटालाच मार्गाला लावायचे. तेव्हा नारदांनी काय सांगितलं, तुम्हाला जर त्या कोकणामध्ये जाऊन राहायचं असेल तर परशुरामाला असं सांगा की एका रात्रीमध्ये तू तीर्थक्षेत्र एक मंदिर निर्माण कर. म्हणजे संध्याकाळचा सूर्य मावळल्यापासून सकाळचा सूर्य उदय होण्याच्या अगोदर, म्हणजे पहाटेचा कोंबडा आरवायच्या आत मंदिर तयार झालं पाहिजे. म्हणून नारदाने सांगितल्याप्रमाणे देवाने परशुरामाला काय सांगितलं बघा, नित्य राहू असं स्थान कर रात्रीत निर्माण हो, नित्य राहू असं स्थान कर रात्रीत निर्माण, मिळेल समाधान. सांगा होय. तर त्या ठिकाणी नारद मुनींनी सांगितलं, परशुरामाला सांगा तुम्ही सारे देव मिळून की सकाळचा सूर्य संध्याकाळचा सूर्य अस्ताला जाऊ, सकाळचा सूर्य उदय व्हायचा अगोदर मंदिर निर्माण केलंच तरच आम्ही त्या ठिकाणी येऊ. हे ऐकल्याबरोबर परशुरामाला काही काळासाठी आनंद झाला. कशा प्रकारे बघा, आनंद झाला परशुरामाला, आनंद झाला परशुरामाला, मनात हसतोय रे परशुराम, खुशीत दिसतोय रे.
परशुरामाला आनंद झाला, कारण तो हे विसरूनच गेला की एका रात्रीमध्ये आपल्याला मंदिर बनवायचं आहे. काही काळामध्ये आनंद झाला, अरे देव माझ्याकडे येत आहे, इथे मंदिर होणार, या ठिकाणी देवांचं वस्तीस्थान होणार. पण काही काळानंतर त्याला आठवलं, अरे रे या देवताने मिळून माझ्या समोर कपटी कारस्थान केलंय, काय केलंय. म्हणून देवाला काय म्हणतंय बघा, कपट का केले, 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 कपट का केले. देवी देवता मिळून सारे बदला बसविले, देवी देवता मिळून सारे बदला बसविले, देवी देवता मिळून सारे दूधवाला भैया रे. कपट देवानी केल्याबरोबर परशुरामाला लगेच जाणलं, वारे देवतानो, वारे कपटे देवतानो माझ्या समोर कपट कारस्थान केला, पण मी सुद्धा तुमचाच अवतार आहे, विष्णूचा 6वा अवतार आहे. परशुराम मला म्हणतात, तेव्हा मी सुद्धा एका रात्रीमध्ये तुम्हाला मंदिर बांधून दाखवेल. म्हणून त्याने काय केलं, ऋषी मुनी शिष्यगण साऱ्यांना जमा केलं, साऱ्यांना आमंत्रित केलं. कशा प्रकारे आमंत्रण दिलं बघा, अहो या सारे मिळून काम करूया, अहो या साऱ्यांना परशुरामानं लगेच आमंत्रण दिलं की आपण सारे मिळून या रात्रीमध्ये आपल्याला मंदिर बनवायचं आहे. आणि हे मंदिर बनवायचं म्हटल्यावर जागा पाहिजे. मायबाप प्रेक्षक, जागेची निवड झाली. अलिबाग तालुक्यातील चंपावती, ज्याला चौलगाव म्हणून ओळखलं जातं, वाराणसी पेक्षा सुंदर अशा प्रकारचा तीर्थक्षेत्र त्या चौल गावामध्ये बनवण्यासाठी सुरुवात तयार झाली. चौल गावाची निवड केली अलिबाग तालुक्यातील, आणि कशा प्रकारे काम चालू झालं बघा. काम सुरू झाले चौल गावाला, काम सुरू झाले चौल गावाला. ऋषी मुनी शिष्यगण सारेजण जे आपापल्याला झेपेल त्याप्रमाणे काम करू लागले. ही बातमी नारदाला कळली. नारद लगेच धावत पलत देवतांकडे आला, कारण नारदाला वाटलं खरोखर परशुराम मंदिर बनवणार आणि हा देवदेवता कोकणामध्ये जाऊन राहणार.
म्हटल्याबरोबर देवांसमोर आला नारद. देव म्हणाले, काय बाबा आता काय करून आलाय? म्हणाले, या ठिकाणी परशुराम काम करणार, तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार, मंदिर बांधणार. शिवाय देवाने विचारले, याला पर्याय काय? त्या कामामध्ये परशुरामाचा अडथळा आणायचा असेल तर पर्याय काय? शेवटी नारदानं काय सांगितलं की त्या ठिकाणी हिंगळाई देवी आहे, हिंगळाई देवी, त्या देवीची आराधना करा, ती देवीची या कामामध्ये व्यत्यय आणू शकते. म्हणून सारे देव नारदाच्या सांगण्यावरून त्या हिंगळाई देवीची प्रार्थना कशा करायला लागली, कशा प्रकारे बघा. हिंगळाई देवी भाव धडकरी, हिंगळाई देवी भाव धडकरी, हिंगळाई देवी भाव धडकरी. संकट पडले देवतावरी, संकट पडले, संकट पडले, संकट पडले देवतावरी. अंतपारती सात तुझवरी, हिंगळाई देवी भाव धडकरी, हिंगळाई देवी भाव धडकरी, हिंगळाई देवी भाव धडकरी. बघा, तर काय झालं? हिंगळाई देवीची प्रार्थना केल्यानंतर हिंगळाई देवी देवांना प्रसन्न झाली. मी सांगा ना, तेव्हा प्रसन्न झाली आणि म्हणाली, काय काम आहे? त्याने परशुरामाने जे काम चालू केलंय त्या कामामध्ये तुला व्यत्यय आणायचा आहे, तेव्हा काही कर. सूर्य उदय व्हायच्या अगोदर तिथं मंदिर व्हायला नाही पाहिजे. तेव्हा त्या हिंगळाई देवीने काय केलं? कोंबड्याचं रूप घेतलं, कोंबड्याचं रूप घेतलं आणि काय झालं बघा. परशुराम आणि त्याची सारी माणसं ऐन कामाच्या रंगामध्ये आली होती, सारी मागणी होती आणि काय झालं बघा. डोंगराचे आडून कुठतरी कोंबडा आरवला, डोंगराचे आडून कुठतरी कोंबडा आरवला, कोंबडा आरवला, ऐकून पशुराम जगला. डोंगराचे आडून कुठतरी कोंबडा आरवला, डोंगराचे आडून कुठतरी कोंबडा आरवला. बघा, हे सर्व होता क्षणी त्या ठिकाणी कोंबडा हरवला. कोंबडा हरवता क्षणी परशुराम हताश झाला, निराश झाला आणि निराश होऊन असा उताना धर्तीवर पडला. काही काळ स्थिरावला, कारण त्याला वाटलं खरोखरच पहाट झाली, कोंबडा हरवला. कोक कॉक कॉक करून कोंबडा हरवल्याबरोबर हताश झाला, निदान झाली आणि क्षणभर डोळे बंद केले. काही काळानंतर परशुरामानं डोळे उघडले. डोळे उघडून पाहतो तर काय, त्याची नजर आकाशात गेली. आकाशात पाहतो तारे चमकताय, चंद्र तळपतोय. बघा प्रकार काय. अजून सकाळ तर झाली नाही, पहाट तर झाली नाही. तेव्हा परशुरामानं जाणलं, बघितलं तर त्या हिंगळाई देवी त्या डोंगरावर कोंबड्याच्या रूपामध्ये दिसली. पण त्याच्या अगोदर परशुराम काय म्हणतोय बघा. आकाशात चंद्र आहे साक्षीला, साक्षीला, आकाशात चंद्र आहे साक्षीला, साक्षीला. कोंबडा कसा
त्याबरोबर कोंबडा हरवणार नाही, खरोखरच पहाट झाली नाही म्हणून त्याची नजर त्या हिंगळाई देवीवर पडली. ती कोंबड्याच्या रूपामध्ये त्या परशुरामाला दिसली. लगेच परशुरामाचा हिंगळाई देवीला युद्धाचं आवाहन केलं. कशा प्रकारे बघा, हिंगळाई देवी तू युद्धाला तयार होतेस की नाही, देवी तू युद्धाला तयार, अगदी देवाच्या तू नादाला सोडणार नाही ग नाही, अगदी देवांच्या तू नादाला सोडणार नाही ग नाही. हो बघा, घनघोर अशा प्रकारचं हिंगळा देवी आणि परशुरामाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये परशुरामानं त्या हिंगळाई देवीवर बाण सोडला आणि तो बाण त्या हिंगळाई देवीच्या पाठीमध्ये घुसला आणि अगोदर त्या चौल गावावर त्या ठिकाणी त्या हिंगळाई देवीचं मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर तो परशुरामानं मारलेला बाण, त्याच्या पाठीत घुसलेला बाण आपल्याला त्या ठिकाणी गेल्याचा दिसतो. आणि एवढ्यात खरोखरच पहाट झाली. कशा प्रकारे बघा, दीननाथ हा नभी उगवला, दीननाथ हा नभी उगवला, दीननाथ हा नभी उगवला, परशुराम अनुराज झाला, परशुराम अशा प्रकारे त्या ठिकाणी हिंगळाई देवी कोंबड्याच्या रूपामध्ये हरवलेली दिसली आणि त्याच्यानंतर खरोखरच पहाट झाली आणि खरोखर कोंबडा हरवला. वध झालेली ती हिंगळाई देवी चौल गावाच्या डोंगरावर दिसते. दत्त मंदिराच्या खालच्या पायथ्याशी बाजूला लोण्यासारख्या कोरलेल्या गुहेमध्ये पाठीवरचा तो बाण दिसतो. आणि हे स्थान अलिबाग तालुक्यातील भन्साळी लोकांसाठी सुस्थितीमध्ये आहे बघा. आणि शेवटी एवढं झाल्यानंतर परशुरामाचं मंदिर पूर्ण होता होता त्या ठिकाणी काय झालं, शेवटी पर्याय काय, देवाला जाणार कसे मृत्यू लोकांमध्ये, म्हणून साऱ्या देवाने मिळून शंकराची प्रार्थना केली. नारद मुनी शेवटी म्हणाला आता प्रयत्न हरला म्हणून शंकराची प्रार्थना केली. काय केलं, शंकर नामाचा ओम नमः शिवाय जप करायला लागले बघा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. कैलास पर्वतावर बसले. शंभू महादेव यायला तयार नाही. शेवटी साऱ्या देवाने मिळून शंभू महादेवांची आरती केली बघा कशा प्रकारे. रवदवती विक्राळा
नावाने प्रार्थना केल्यानंतर आरती केल्यानंतर शंभू महादेव प्रसन्न झाले. साकल्य वर्तमान साऱ्या देवांनी शंभू महादेवांना प्रसन्न करून घेतलं आणि कथन केलं. तेव्हा साऱ्या देवांसही शंभू महादेव मृत्यूलोकाच्या ठिकाणी आले. मृत्यूलोकाच्या ठिकाणी आले, परशुरामाला भेटले. मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. त्या ठिकाणी परशुरामाला सांगितलं की तू या चौल गावामध्ये एकाच ठिकाणी मंदिर करणार होतास, पण मी या पूर्ण कोकणामध्ये कित्येक जिल्हे आहेत, जिल्ह्यामध्ये तालुके आहेत, तालुक्यामध्ये वाडी आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि तालुक्यातील प्रत्येक वाडीमध्ये, गावामध्ये मी औषधपणे राहील. म्हणजे ना, रायगड पासून आपल्या पूर्ण सावंतवाडीपर्यंत पूर्ण कोकण आहे, माहिती आहे बरोबर ना? तर हे कोकण परशुरामाने निर्माण केलंय आणि त्या कोकणामध्ये जी मंदिर आहे ती या परशुरामामुळे आली. आणि त्या मंदिरामध्ये जे देव आहेत, सारे देव हे शंभू महादेवाचे अवतार आहेत. आणि ज्या देवी आहेत, काळकाई, पावनाई, विठलाई, तुमची हे देवी आहेत त्या पार्वती मातेचा अवतार आहे बघा. म्हणून परशुरामाला सांगितलं तू एक ठिकाणीच कोकणात मंदिर निर्माण करणार होता, पण या तुझ्या पूर्ण कोकणामध्ये जेवढे जिल्हे आहेत, तालुके आहेत, गाव आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये माझं वसतिस्थान असेल. आणि म्हणून बघा, प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे बघा. आणि त्या ठिकाणी सारे वार्षिक जत्रोत्सव होतात, सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. आणि शेवटी औषधरूपानं मी या प्रत्येक कोकणामध्ये राहील, प्रत्येक गावात राहील म्हणून सांगितलं. आणि तेव्हा जर भक्ताला माझ्या बरोबर बोलायची इच्छा झाली तर भक्त कौल रूपामध्ये माझ्या समोर बोलू शकतो. म्हणून आपण कौल लावतो. प्रत्येक गावामध्ये गाडी असतात, गुरव असतात. तुमच्या गावात पण कौल लावायची पद्धत असेल ना? आमच्याकडे गाड्या गुरुवांचे पाय धरूचे लागतं. म्हणजे कौल म्हणजे काय? देवाचा जो गळा असतो त्या ठिकाणी तांदूळ लावतात बारके इथपर्यंत आणि इथून. आमच्याकडे सांगणार उद्या डबल बारी या, नाट्यकर बुवा आणि कुडतरकर बुवा. तेव्हा कुडतरकर बुवा कौल लावणार, नाट्यकर बुवांची बारी पडू देत. 7व 5व उजवदी पटला, वाट बघणार. थोडं टाइम झालो का परत सांगणार बाय मिळोगे असा का. 7व 5व उजवदी उजव झालो का असं म्हणणार की नाट्यकर बुवांची लागली वाट. पण गैरफायदा लोक घेतात, तसं नाहीये. पण हे पौराणिक कारण आहे की कौल रूपानं माणूस देवाबरोबर बोलू शकतो आणि हे आपल्या कोकणामध्ये घडतंय. म्हणून त्या कोकणामध्ये स्वर्गीचे देव अशा प्रकारे येऊन लागले. हरेश्वर, राटेश्वर, कुणकेश्वर, रवळनाथ, शिवाय देवींमध्ये काळकाई, पावनाई, विठलाई या काय देवी आहेत, हे सगळे शंभू महादेवाचे आणि पार्वती मातेचे अवतार आहेत. आणि अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी कोकणची निर्मिती झाली. आणि अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये हे देव आले आणि अजून आहेत. म्हणून मायबाप प्रेक्षक हो, आपलं गाव, आपलं मूळ गाव कधीच विसरू नका. कारण मानला तर देव, नाही तर दगड, पण आपल्या गावामध्ये देव आहेत. म्हणून आम्ही प्रत्येक सणासुदाला आमच्या गावामध्ये जातो बघा. हे आमचे साहेब आहेत, 2 म्हातारे आई वडील त्यांचे तिकडे गावी आहेत, पण लक्ष त्यांचं तिकडे असतं. प्रत्येक सणासुदाला हा माणूस उठून त्या ठिकाणी जातो बघा. असं प्रेम आपल्या आई वडिलांवर ठेवणं गरजेचं आहे बघा. आणि म्हणून शेवटी या ठिकाणी भारूड संपलं म्हणून काय म्हटलंय बघा. स्वर्गीचे हे देव, स्वर्गीचे हे देव मिळून आले कोकण भूमीवर. हरिहरेश्वर श्री कुंडेश्वर
अशा प्रकारे या ठिकाणी भारूड संपलंय. खरोखरच चांगल्या प्रकारे साथ दिल्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद. बुवांना पण तशाच प्रकारे साथ द्या. धन्यवाद. या ठिकाणी माझी बारी संपवतो.